देवाय की हे विनंती, मज नको रे हे मुक्ती, तया इच्छा गती, हेची सुख आगळे. या वैष्णवाचे घरी, प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धी द्वारी, कर जोडोनी तिष्ठती. नको वैकुंठीचा वास, अशी तया सुखानास, अद्भुत हारस, कथा काळी नामाचा. या वैष्णवाची घरी, प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धी द्वारी, कर जोडोनी तिष्ठती. तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, तुझ नकळे मेघ श्यामा. तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी, या वैष्णवाची घरी, प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धी द्वारी, कर जोडून तिष्ठती. प्रस्तुत अधिक मासाचं औचित्य साधून ऐकांतिक असलेलं हे गहिनीनाथाचं ठिकाण. या ठिकाणी प्रभाकर महाराज झोलकर यांनी 5 दिवसाचं केलेलं हे आयोजन. आज 4थ्या दिवसाची सेवा महाराजांच्या, ग्रामस्थांच्या, परिसराच्या प्रेमाखातर माझ्याकडे. चिंतनातला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा चौकड्या पद्धतीचा मागणीपर स्वरूपाचा असून, या अभंगाद्वारे तुकोबारा जगन्यंत्या प्रभूकडं भगवत भक्ताच्या सानिध्याची मागणी करतात. विठ्ठल विठ्ठल आज म्हणजे गहिनीनाथाचं ठिकाण एकतर एकांतवास आणि अपेक्षेसारखा निवारा बी झाला. आता या परिसरात जवळजवळ महाराष्ट्र गाजविलेले गुणवान आहेत आणि सारी रथी महारथी अथिरथी आज गोळा झालेत. त्यामुळं आज व्याख्यानापेक्षा भजनाचा आनंद घेऊ, कारण अशी गुणवान पुन्हा योगायोगाने एकत्रित येत नाही. पण एकच प्रमाण भरपूर म्हणू, चाली शिंगल म्हणू, मान्य असलं तर मधुबाचं परमिशन. जय हो विठाला विठाला.
प्रयोजन म्हणजे मोक्ष, अर्थात मुक्ती. मुक्ती शब्दाचा अर्थ आहे सर्वातून मोकळं होणे. मुक्ती शब्दाचा अर्थ काय? सर्वातून मोकळं होणे. मुक्त कासया मुक्त कासया म्हणावे, बंधनची नाही ठावे. मुक्त त्याला म्हणतात ज्याला कसल्याही प्रकारचं बंधन नाही. सर्वातून मोकळं होणे याचं नाव आहे मुक्ती. मुंचली विमोचने विशेषेण मुच्यते इति विमोचनम. विशेष रूपानं सर्वातून मोकळं होणे याचं नाव मुक्ती. आणि ती मुक्ती ही परमार्थाचं प्रयोजन खरं. पण संतांनी मुक्तीपेक्षा एक काकण किंमत भक्तीला दिली. काय? मुक्ती ही पेक्षा विशेष भक्तीला मानलं संतांनी. म्हणून बऱ्याच ठिकाणी मुक्तीच्या तुलनेत भक्ती श्रेष्ठ अशी प्रमाण कितीतरी आपल्याला पाहायला मिळते. संतांनी जाहीर म्हटलं, सांडोनी सुखाचा वाटा मुक्ती मागे तो करंता. मुक्ती मागे तो करंता. सांडोनी सुखाचा वाटा मुक्ती मागे तो करंता. मुक्ती मागे तो सांडोनी सुखाचा वाटा मुक्ती मागे तो करंटा. म्हणजे संतांनी मुक्तीपेक्षा विशेष भक्तीला किंमत दिली. मुक्ती हे जरी परमार्थाचं प्रयोजन असलं तरी चहू पुरुषार्थाची श्री भक्ती पै माझी. भगवान म्हणतात चारी पुरुषार्थाच्या शिरोमणी मानलेली कोण? भक्ती आहे. भक्ती काय म्हणजे? याचा अर्थ धर्म अर्थ कामानी मोक्ष. कायदा मोडला म्हणूनच चांगली चाल म्हणली. देवा ऐके हे विनंती. महाराज म्हणतात देवा मोठ्याचा अवमान कसा करावं. आता तुकोबारायला अपेक्षा आहे भक्तीची आणि देव मुक्ती द्यायला. कसं असते? स्वभाव गुणाला औषध नाही म्हणतात. कशाला औषध नाही म्हणतात? स्वभाव गुण. अहो काही माणसं जक्कड म्हातारे पण खोडीलपणाचा कहर आणि कळस आहे. काय? काही माणसं म्हातारी झाली पण खोडीलपणा गेला नाही. बसतानाच काही म्हातारे पोरायमध्ये बसणार. कुठं बसणार? आता म्हाताऱ्या माणसाने शहाण्या माणसाने इथं शहाण्यात येऊन बसायचं. ते कुठं बसणार? पोरायत बसणार मुद्दाम. बसू द्या काय हरकत. आता ही लहान लहान लेकरं पोरं कशी आहेत असल्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये महाराजाच्या फेट्याकडं बघ, टाळकऱ्याकडं बघ, वाजविणाराकडं बघ, अशी इकडं इकडं बघायला रंगली की म्हातारा हळूच कच्च दिशी चिमटा घेणार. कोणाला? त्या पोराला म्हणा.
आणि मुरलेला म्हातारा चिमटा घेऊन हात महाग घेणार आणि समाधिष्ट मूर्तीम भजे ज्ञानदेव. आता ज्याचं जळतंय त्याला कळतंय, त्याला चिमटा बसलेला असल्यामुळं ती इकडं बघ तिकडं बघ चेहऱ्याकडं बघ. इथं काय महाराज मुरलेला असल्यामुळं उगत एकाग्र होऊन आपण कीर्तन ऐकत आहोत अशी मुद्रा तयार करते म्हातारं. ती म्हणते म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर बी चिमटा उमटा नाही, मुंगळा बी नाही, काही किडू मुंगी नाही. काय नेमका प्रकार आहे? थोडा वेळ ती चोळून बिळून जरा आग शांत झाली आणि थोडा वेळ मग इकडं रंगलं की लेकरं अशी अशी इकडून बघ तिकडं बघ. आता लहान लेकरं हाईट कमी असल्यामुळं चौक उचलू उचलू बघणार. मग इकडं तिकडं बघा बघित पोरग रंगलं की म्हातारा अशा हात बांधलेले खाली घेणार. खाली हात घेतले की बारकी लेकरं लय चाणक्षबाज म्हणा, ते म्हणणार हात खाली आलाय म्हाताऱ्याचा. मग थोड्या वेळानं हळूचा असा चिमटा घ्यायला हात केला, पोराचं लक्षच चिमटा घ्यायला तुझ्या. मग हे असलं असतंय. मग हे काय आता त्या लेकराला नेमतेपणामुळं कळत नाही एवढ्या मोठ्याला असली कसली शिवी द्यावी. हा कळत आहे का त्याला? त्याला कळत नाही. पण एवढा मोठा जगाचा मालक मला चिमटा घ्यायला. तुकोबाराय म्हणले ज्याला कळायचे त्यालाच कळावं, पण बाकीच्याला कळू नये. मोठ्याचा कळल्यावर अपमान होतो, त्याला आधुनिक शब्दात शालीतून म्हणतात. कशातून म्हणतात आपल्याकडे त्याला? मोठ्याला झपका, पण कशातून? शालीतून. ही जगाच्या मालकाला तुकोबारायांनी शालीतून फटका लावला. त्याचं नाव आहे पहिलं चरण. देवा ऐके हे विनंती, मज नको रे हे मुक्ती. आता या शब्दात कुणाला काही वाईट वाटण्यासारखे शब्द आहेत का? इथं सर्व सुशिक्षित समाज आहे, शिकलेली माणसं आहेत. आता इथं PSI पदापर्यंत मजल मारलेलं रत्न आहे महाराज इथं. हा API. आता API घ्या म्हणजे आता काय पाहिजे? एवढी गरुड झेप छोट्याशा खेड्यातून घेणं म्हणजे ही बुद्धिमत्तेचा कडकडाट आहे. आता विचार करा, आता इथं आमचे क्लास 2 अधिकारी बँकेचे राहिलेले आहेत, नागनाथराव. कमी बुद्धिमान आहेत का? राजकीय क्षेत्रात ते आबा म्हणजे वंजारी समाजातला ब्राह्मण आहे, सुपर माइंड व्यक्ती आहे. काय बुद्धिमान कमीत होईत माणसं? हा माणसं हुशार आहेत, बुद्धिमान आहेत, म्हणून बोलायला काय हरकत आहे मग? आता शब्दाकडे लक्ष द्या. देवा ऐके हे विनंती, मज नको रे हे मुक्ती. याच्यात वाईट वाटण्यासारखा एखादा शब्द वाटला का? हा अजिबात नाही. अहो इथं शिक्षक वृंद आहे, जाणकार आहेत. या शब्दात काही वाईट वाटायसारखं आहे का? डबल उच्चारतो. देवा ऐके हे विनंती, मज नको रे हे मुक्ती. एकही शब्द वाईट वाटण्यासारखा नाही, पण फक्त याच्यात एकुलत्या एक देवाला चिमटा आहे. कोणाला चिमटा आहे? ज्या देवानं भक्तीच्या ऐवजी मुक्ती डोळ्यापुढे ठेवली त्या देवालाच एकट्याला ही चिमटा कळला. आता चिमटा कसला आहे ते सांगतो. विढाला विढाला
कसं आहे? विनंती आणि मुक्ती. काय देवा ऐके हे विनंती, आणि दुसऱ्या तुकड्यात आहे मज नको रे हे. विनंती आणि मुक्ती लिंग स्त्रीलिंग जाहीर आहे. विनंती आणि मुक्ती दोन्हीही स्त्रीलिंगातली शब्द आहेत. मग आपल्याकडं दर्शक सर्वनाम प्रक्रियेमध्ये लिंगवाईज प्रयोग करत असताना हा, ही आणि हे समीपदर्शीची भाषा आहे. दूर असेल तर तो तिथे, जवळ असेल तर पुल्लिंगवाची हा, स्त्रीलिंगवाची ही, आणि नपुंसक लिंगवाची असेल तर हे. मग आता विनंती आणि मुक्तीसाठी समीपदर्शी दर्शक सर्वनामातला कोणता प्रयोग व्हायला पाहिजे? ही विनंती आणि ही मुक्ती. दूर असेल तर ती विनंती आणि ती मुक्ती, जवळ असल्यामुळं ही विनंती ही मुक्ती. पण इथं तुकोबारांनी हिचा प्रयोग न करता नपुंसक लिंगवाची हेचा प्रयोग केला. काय? देवा ऐके हे विनंती, मज नको रे हे मुक्ती. असं का? तुकोबाराला व्याकरण येत नव्हतं का? हा, पुण्यामधला एक शहाणा म्हणला होता, तुकोबाराय शिकलेले नव्हते. कॅबिनमध्ये जाऊन वाजविल्यावर पुन्हा म्हणला मला माहीत नव्हतं काय. संत वाङ्मय ती प्रासादिकता आहे म्हणा. नेम कानून जबानीसाठी संतांच्या बदलल्या जातात. त्यांच्या जबानीला ईश्वर काठीत नाही. वचनाशी उणे येऊ नये. करावा संसार लोकला जे भेनी, वचनाशी उणे येऊ नये दी. पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. आहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. पाहे निगम कळा बोले विठ्ठल. क्षराक्षरा वेगळा तुका होनी निराळा. पाहे निगम कळा आणि बोले विठ्ठल प्रसादे. ही प्रसादिक वाणी आहे. आपल्याला कदाचित कळली नाही तर माघार घ्यावी, पण संत वाङ्मयाला आपली बुद्धी लावून त्यांचं चुकलं म्हणाय एवढ्या पात्रतेची आपण नाहीत. याला शास्त्रीय भाषेत असं जे करणं हे बरेच ठिकाणी आहे. हे कशासाठी आहे? याला शास्त्रीय शब्दात सांतिक नावाचा प्रयोग म्हणतात. कोणता प्रयोग आहे? सांतिक. वैयाकरणकारांनी जो आर्ष प्रयोग केला, कोणता प्रयोग? आर्ष प्रयोग, त्यालाच इथं सांतिक प्रयोग म्हणतात. आर्ष म्हणजे काय? ऋषी ना इच्छती इति आर्ष. नियमात बसत नाही, पण ऋषी मुनीच्या मुखातून निघून गेले. लक्षात आलं का? ऋषी ना इच्छती इति आर्ष. तस नियमात बसत नाही, पण संतेन इच्छती इति सांतिक. विठाला विठाला असे कितीतरी आपल्याला वाङ्मयात पाहायला मिळतं. घातला दुकान. आता घातला दुकान का? घातले दुकान का घातला दुकान? तो दुकान का ते दुकान?
आपण तो दुकान म्हणतो का? नाही नाही, ते दुकान नपुंसकलिंगी वाची आहे. पण शब्दप्रयोग घातला दुकान, खरं तर घातले दुकान हा शब्द आहे. संत वाङ्मयामध्ये सांतिक प्रयोगाचं कारण असतं. हिंदी में भी कहावत है, सीधी अंगुल से नहीं निकल पा रहा हो तो टेढ़ी करके निकलने वाली बात है. इसी का नाम सांतिक प्रयोग है. विठाला सरळ बोट घालून निघत नसल तर वाकडं बोट करून काढायची पद्धत आहे. त्याचं नाव सांतिक प्रयोग आहे. सरळ शब्दानं देवाला कळणार नाही म्हणून तुकोबारायला सांतिक प्रयोग करावा लागला. देवा ऐके हे विनंती. आता नेंत लेकरू असल्यावर चिमटा घेतल्यावर ते देईल. पण तुकोबाराय संप्रदायाची कळस संत आहेत. लोकल सारख्या त्यांना अशा गावरान शहा देणं हा मग ही मोठ्याचं शालीतून असतं. देवाला तुकोबाराय म्हणतात, हे देवा तुला केलेली विनंती आणि तू आम्हाला देत असलेली मुक्ती आमच्या नजरेत हे म्हणजे नपुंसक आहे. मोक्षाचे तो नाही अवघड. मोक्षाचे तो नाही अवघड. म्हणणं अवघड आहे. मोक्षाचे तो नाही अवघड. मोक्षाचे तो नाही अवघड. मोक्षाचे तो आम्हा नाही अवघड. तो असे उघड गाठोळीस जाहीर आहे. त्यामुळं तुकोबाराय म्हणतात, देवा तुम्हाला केलेली विनंती आणि तुम्ही आम्हाला देत असलेली मुक्ती आमच्या नजरेत ती नपुंसक आहे. हे सर्व नपुंसकलिंगी सर्वनामाद्वारा देवाच्या केलेल्या दान देगा उदार श्रेष्ठा. हा परब्रह्म तू वैकुंठा. मुक्ती मार्गीचा चौहाटा चोहटा चोहटा. मुक्ती मार्गीचा चोहटा फुकटने घे तयाशी. कसं आहे, मुक्ती जरी देव देत असला तरी मुक्ती ते कोणी हातीने घे फुका लुटी दिला तुका प्रेमाने लुटी दिला तुका प्रेमाने ते कोणी हातीने घे फुका लुटतील सुखा प्रेमाची. लुटी दिला तुका प्रेमाने.
लुटी तेथे कोण हातीने घे फुका आणि लुटीतील सुखा प्रेमाची या. मुक्तीपेक्षा भक्तीत आगळा वेगळा आनंद आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा तुला केलेली विनंती, तू आम्हाला देत असलेली मुक्ती आमच्या नजरेत ती नपुंसक आहे. हां, आणि असं बोलणं म्हणजे हे फक्त देवाला कळाव म्हणून बोललेत काय. आणि ही कवळी का निबरेश्वी कसलं हे निबर आहे ना. अर्जुनाला भगवान गीतेत म्हणले ना, अर्जुन अगोदर म्हणत होता रथ पुढे घ्या, भीष्म द्रोण प्रमुखता सर्वेशांच महिक्षिताम. भीष्माच्या द्रोणाच्या समोर रथ घ्या, मला बघू द्या कोणाबरोबर युद्ध करायचे. पण भीष्माला द्रोणाला पाहिलं की अर्जुनाला, अर्जुन गहिवरला महाराज. अर्जुन म्हणला, जेतेची कृपाला हि जे वरू, तेतेची मने व्यभिचारू, तरी काय भस्मासुरू. अर्जुन म्हणे, मी पार्थ द्रोणाचा केला, जेने धनुर्वेदू मज दिधला, तेने उपकारे काय आभारैला वधितया ते. कृपया पर्याविष्टो, वीर श्री गेली आणि कृपाश्री आली. काय वीरश्री जाऊन कृपाश्री आली. अर्जुनानं भाषा बदलली. अर्जुन म्हणला, देवा ज्यांनी मला खांद्यावर काकाला वागवलंय आणि त्यांच्यावर शस्त्र, आणि मी अर्जुन पार्थाचा आहे, आपलं द्रोणाचा आहे, मी पार्थ द्रोणाचा केला, आज जी माझ्याकडं आहे ती त्यांचं आहे आणि त्यांच्यावर शस्त्र. असली दयाद्रवी भाषा वापरल्याबरोबर मग मात्र देवानं परखड भाषा वापरली. क्लेब्यम मास्मगम पार्थ, हे पार्थ. क्लेब्यम, क्लेब्यम म्हणजे क्लिप म्हणजे नपुंसक. विढाला विढाला विढाला. तशी विनंती आणि देत असलेली मुक्ती आमच्या नजरेत नपुंसक आहे, फलहीन आहे. आम्हाला माहिती आहे तया इच्छा गती, त्याच्यापेक्षा हेची सुख आगळे. हेची म्हणजे या वैष्णवाच्या घरी प्रेम सुख इच्छा रे. या वैष्णवाच्या घरी प्रेम सुख इच्छा रे. या वैष्णवाच्या घरी प्रेम सुख इच्छा रे. देवा तया इच्छा गती. मुक्ती का नको त्याचं उत्तर आहे तया इच्छा, आणि इच्छा तेथे मार्ग. अर्थात मुक्तीला इच्छा आहे, मुक्तीला इच्छा असल्यामुळं गती आली. काय इच्छा तेथे मार्ग. काय म्हटलं? इच्छा तेथे तया इच्छा गती. मुक्तीला इच्छा असल्यामुळं गती आहे. आणि गती जर नसती तर एक उदाहरण आहे तुकोबारायांचं. कोणतं?
मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन होता परी बळे मुक्त होता परी बळे झाला बद्ध. मुक्तबद्ध होऊ शकतो म्हणजे तया इच्छा गती हेची सुख आगळे. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात मुक्तबद्ध होऊ शकतोय, त्याच्यामुळं आम्हाला मुक्तीची अपेक्षा नाही. हा सारी झाली मेली गेली लटिके वचन बद्ध मुक्त सिन तुका म्हणे. सारी झाली मेली गेली सारी झाली मेली गेली लटिके वचन वा लटिके वचन बद्ध मुक्त सीन तुका म्हणे. तुका म्हणे. बरोबर आहे. म्हणजे हे सारच्या सारं तुकोबरायच्या नजरेत बद्धतान मुक्ततान गुतला सुटला तुकोबराय म्हणतात हे काहीच नाही. कुणाच्या नजरेत ज्याच्या नजरेत अज्ञान आहे त्याला बद्धता आहे, पुन्हा सुटल्याचा मुक्तता आहे. महाराज म्हणतात हे कोणताच प्रकार परमात्म्याच्या स्वरूपाच्या त्याच्याशी समरस झाल्यावर हे कोणतंच संभव नाही. न जायते न म्रियते वा कदाचिन. हा मरण बी नाही आणि जन्म बी नाही. काय त्याला जन्मावं बी लागत नाही मरावं बी लागत नाही. नाही आम्हा जावे मरावे लागत अहो अखंडित. हे जाणत असल्यामुळं तुकोबराय म्हणतात आम्हाला मुक्तीचे. म्हणून अद्भुत हारस कथा काळी नामाचा रसच असलाय. कसला नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. तुझा तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडोनी तिष्ठती. बोला पांडुवा. रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडोनी तिष्ठती.
कर जोडून तिष्ठते आ बोला उद्धव कर जोडून तिष्ठती रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठती रिद्धी सिद्धी रिद्धी सिद्धिद्वारी कर जोडून तिष्ठती दगडवाडी रिद्धी सिद्धी झाली कर जोडून कर जोडून बोला दुसरी दगडवाडी हा बोला बाळासाहेब रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून लक्ष्मणराव बोला कुठे गेले लक्ष्मणराव लक्ष्मण रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठती पट्टी वडगाव रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठती
भतनवाडी भतनवाडी द्वारी कर जोडोनी तिष्ठती रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडोनी रिद्धी सिद्धी द्वारी द्वारी कर जोडो डेऱ्यातलं पाणी मट्टा मट्टा बोला हनुमान रिद्धी सिद्धी महाद्वारी कर जोडोनी तिष्ठते तिष्ठते वा कर जोडो जोडोनी तिष्ठती रिद्धी सिद्धी द्वारी बालासाहेब रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडोनी तिष्ठती शेवट मधुबानी म्हणायचा शेवट बोला हा तुमच्या मनावर आता ए पोरा आवाज व्यवस्थित दे रे खुला कर आवाज
आ
पण चारीही पुरुषार्थापेक्षा श्रेष्ठ मुकुटमणी म्हणून मानली तिचं नाव आहे भक्ती. म्हणून भक्तीला संतांनी विशेष किंमत देऊन मुक्तीला देखील भक्ती पुढं फिक केलंय. काय वय नाही जन्म घेता, वय नाही जन्म घेता, मोक्ष सुख लाभे, मोक्ष भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा हनुलाता, तुका मने सत्ता करू निकट सेवेची. म्हणजे याचा अर्थ असा काय का निकट करू सेवेची. बरं निकट करू सेवेची, हं? आमच्या पाठात करू निकट सेवेची असं बसलेलं आहे. पण जसं असेल जुनं आहे जुनं. मी अडजून आहे नव्यात बिन जुन्यात बी आहे. विढाला विढाला मुद्दा काय मोक्षापेक्षा मुक्तीपेक्षा संतांनी किंमत भक्तीला दिली. आणि देव कसा आहे चतुरा तू देव चॅप्टर आहे म्हणा पक्का चॅप्टर आहे. कुणाच्या मनात काय शिजायलंय हे त्याला न सांगता कळे अंतरीचे गुज. देवाला कोणत्या भक्ताच्या मनात सध्या काय वातावरण आहे हे त्याला कळत आहे. हा घेतो अंतरीची घोडी किंवा देव चतुर जाणून अंतर वर्ततसे. कोणत्या भक्ताची सध्या काय स्थिती आहे त्या स्थितीला जाणून तशा तशा पद्धतीची हिरवळ त्याच्या पुढं ठेवतो. काय सरळ जर देवाकडे भक्त निघाला तर रस्त्यामध्ये देव बारक्या 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 हिरवळी तयार करतो. काय आणि आता आपल्यासारखी केले मोठ्या हिरवळीची गिराईक नाही. बारक्या बारक्या हिरवळीत सुद्धा माणसं नादी लागतात. काय अहो किती बी चांगला भजने असू द्या जरा बऱ्या कलरची बघून बायको जर मिळाली भजनाचं आडनाव सुद्धा घेत नाही पुन्हा. स्त्री द्यावी गुणवंती कृपे गुंते अशा या लागी कर कशा करून ठे या लागी कर कशा करून ठे. स्त्री द्यावी गुणवंती दिपे गुंते आशा या लागी स्त्री द्यावी गुणवंती तिपे गुंते आशा या लागी कर्कशा करून ठेवी. कसं आहे छोटी जरी हिरवळ असली तरी माणसं चकवा खातीत. काय मग आता हिरवळी देवाकडे कमी नाहीत महाराज. ह्या बारक्या बारक्या द्या सोडून मोठ्यातल्या मोठ्या हिरवळी हा पण केवढी बी दांडगी हिरवळ टाकली तर तुकोबरांची भाषा आहे का रिद्धी सिद्धी तुझे भांडवल रिद्धी सिद्धी तुझे मुख्य भांडवल
सिद्धी तुझे मुख्य भांडवल, हे तो आम्हा फोल दृष्टी पुढे. म्हणजे याचा अर्थ काय, नाही तरी संतांची दृष्टी भक्तीच आहे, म्हणून भक्ती पुढंच फेल आहे. ते विडाला विडाला देव देऊन रिद्धी सिद्धी देतो. एका चालविले रिद्धी सिद्धीवर, एके चालविले रिद्धी सिद्धीवर, एका चालविले रिद्धी सिद्धीवर, एके चालविले पैसा भिकारी लोहे देवा, पैसा भिकारी लोहे देवा, पैसा भिकारी लोहे देवा. एके चाळविले रिद्धी सिद्धीवरी, तैसा मी भिकारी नव्हे देवा. जाहीर आहे देव हा तुकोबराय म्हणतात ना, चाळवा चाळव्या करतो, लवकर भक्ताला आपल्याकडे येऊ देत नाही, रस्त्यात हिरवळी टाकतो. कुणाला रिद्धी कुणाला सिद्धी वाट. मग कसे, छोटी जरी सिद्धी मिळाली तरी सिद्धीमुळं प्रसिद्धी मिळते. एकाशी ठकविले देवोनी मुक्ती, वा. एकाशी ठकविले देवोनी मुक्ती, एकाशी ठकविले देवोनी भुक्ती, वा. एकाशी ठकविले देवोनी भुक्ती. तैसे नचले आयशे ठकविले नाना नाना प्रीती, किती, हा. ऐसे ठकविले नाना किती, नाना किती, तैसे मज प्रती नचले. वा. तैसे मज प्रती नचले. रिद्धी सिद्धी देशी आम्ही चुंबळी न होतैसी, आम्ही चुंबळी न होतैसी. रिद्धी सिद्धी देसी, आम्ही चुंबळी रिद्धी सिद्धी देशी. तुकोबाराय म्हणतात आम्ही चुंबळी न होतैसी. म्हणजे देव जेवढं बी हे छोट्या मोठ्या हिरवळीचा प्रकार ठेवतोय, तुकोबाराय स्पष्ट एका अभंगात म्हणतात काय, आणि कन लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. या भौतिक जगातील मायाजन्यम तू इथे माईक, माईक पदार्थात तुकोबारायांची रुची नाही, म्हणून देवानं अंतिम शब्द वापरलाय. काय महाराज, परमार्थ करून जे मिळवायचे ती मुक्ती लाखलाम. काय देव काय द्यायला, मुक्ती. आता माहिती आहे सर्वसामान्य हिरवळीत रमणाऱ्यातले तुकोबाराय नाहीत, म्हणून तुकोबारायासाठी काय डायरेक्ट मुक्त. पण तुकोबारायांची शब्द आहे का, देवाई के विनंती, मदन पुरे मुक्ती, देवाई के विनंती,
सुख इच्छा करे. हा चांगली चाल म्हणली, कायदा मोडला. ठेवण चांगली कायदा मोड. शिक्षण आहे आम्हाला. या वैष्णवाची घरी प्रेम सुख प्रेम सुख इच्छा करी. सबंध जग प्रेमाचं आणि सुखाचं चाहत आहे. प्रत्येक व्यक्तीला काय पाहिजे? प्रेम आणि सुख. पूर्ण जगाची चाहत आहे. आता जगाला पाहिजे असलेला आटम म्हणजे प्रेम आणि सुख. पण त्या प्रेमाला आणि सुखाला जर विचारलं तुमचं काय म्हणणं आहे, हा आता आपल्याला प्रेम आणि सुख पाहिजे, पण त्या प्रेमाला आणि सुखाला बी विचारावं लागेल ना. ती प्रेम आणि सुख आपली इच्छा करीत नाही, ती कुणाची इच्छा करते? वैष्णवाकर राहायची इच्छा करते. काय प्रेमे दया गावा येती जो नवीत वैष्णवा येती जो नवीत वैष्णवा. प्रेम दया गावा येती नवीत वैष्णवा येती जो नवीत वैष्णवा. प्रेम तया गावा आणि येती चोजवित वैष्णव. नाहीतरी संताची गावी प्रेमाचा सुखाळ नाही तळमळ दुःखलेश. किंवा नारायण महाराजाचे उद्गार आहेत. काय? संत संगती निरंतर आणि प्रेम धन हे भांडार. संतागड प्रेमाला कमी नाही म्हणा. सुकाळ शब्द वापरला. संताची गावी प्रेमाचा सुखाळ. प्रेम सुख तेथे नाचे नाचे. प्रेम सुख तेथे नाचे. प्रेम सुख तेथे नाचे. राम नाम व देवाचे. राम नाम व देवा. राम नाम व देवाचे प्रेम सुख तेथे नाचे. याचा अर्थ संताकडे प्रेमाला कमी नाही महाराज, आणि सुखाला तर प्रश्नच नाही. उलट असं म्हणलंय, सुख एक हेच ठाई बहुपायी किंवा सर्व. प्रेमाचा सुकाळ येथे प्रेमाचा सुकाळ येथे प्रेमाचा सुकाळ येथे प्रेमाचा सुकाळ. येथे प्रेमाचा सुकाळ आणि टाळ मृदंग कल्लोळ. म्हणजे कसे इथं प्रेमाला कमी नाही महाराज. प्रेम सुखाची राशी वा. प्रेम सुखाची राशी. दोष नाही ओकदाशी. हा दोष नाही ओखदाशी. म्हणजे याचा अर्थ संताच्याकडे प्रेमाला बी कमी नाही, आणि सुखाच्या बाबतीत तर सर्व सुखे आजी येथेची ओळली. संताची देखिली चरणांबुजे. जग जाहीर आहे. किंवा सुखानुपम्य
संतांचे चरणी प्रत्यक्ष अलंका भुवनी सोलिवते सुख अति सुखाहुनी तेलो रे अंगणी वैष्णवाच्या उभे ते अंगणी वैष्णवा सोलिवते सुख अति सुखाहुनी उभे ते अंगणी सोलिवजे सुख अति सुखाहुनी उभे ते अंगणी वैष्णवाच्या. त्याच्यामुळं प्रेम सुख इच्छा करी काय आणि वृद्धी सिद्धी तर हात जोडून उभाच असतात काय. पण कसं आहे, जरी त्या उभ्या असल्या तरी जाहीर म्हटलंय काय, रिद्धी सिद्धीचा वापर ते करतात. सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे नेनिये राजहंसे पाणी काय. त्यामुळं संतांच्याकडं अशी मस्ती आणि मजा आहे. या संताच्या सानिध्यापुढं महाराज हे मृत्यू लोक द्या सोडून. नको वैकुंठीचा वास आहे तया सुखानाथ. नको वैकुंठीचा वास आहे तया सुखानाथ. नको हो अद्भुत आरत कथा काळी नामाचा. हो अद्भुत कथा काळी नामाचा. हो नको वैकुंठीचा वास आहे तया दुकानात. या वैष्णवाचे घरी या वैष्णवाचे घरी या वैष्णवाचे घरी प्रेम सुख या वैष्णवाचे घरी प्रेम सुख ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरे हरे जय हर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज म्हणतात मृत्यू लोकातलं तर सोडून द्या. नको वैकुंठीचा वास अशी तया सुखानास. महाराज म्हणतात संताच्या सानिध्यापुढं वैकुंठ देखील आमच्या नजरेत फेक आहे. नाहीतरी वैकुंठा जाऊनी कायबा करावे उगेची बैसावे मौन रूप. वैकुंठाला जाऊन हा आनंद घेता येत नाही, कारण वैकुंठ ही स्थिती कशी आहे, बोले ना आणि बोलू देईना. ती जागा बोलता येत नाही आणि बोलू दिल्या जात नाही. विगत कुंठ यस्य स वैकुंठ. वैकुंठ म्हणजे विशेषेन गत्वा, विशेष रूपानं ज्या ठिकाणी गेला असताना मनबुद्धी चित्त वाचानी कुंठ येते स वैकुंठ.
मन बुद्धी चित्त वाचादिक जित कुंठित होता तुका मने वाचा राहिली कुंठित. त्याच्यामुळं वैकुंठ धाम आनंद नाही. नको वैकुंठीचा वास. वैकुंठ कोपट जुनाट वा झोपडी. वैकुंठ कोपट जुनाट झोपडी झोपडी नको आडाडी घालवा म्हा. नामा म्हणे देवा येथेच ओ देवी. नामामणे देवा येथेच ओ देवी. नामामणे माझा येथेच ओ देवी. नामामणे माझा येथेच ओ देवी. वास सदा देई चरणाजवळी. वास सदा देई चरणाजवळी. वास सदा देई चरणाजवळी. नामा म्हणे देवा देवा येथेच ओ ठेवी. वा नामा म्हणे देवा येथे चव ठेवी. नामामने वास मज सदा देई चरणाजवळी. नामामने मज हा येतेची वो ठेवी. बर मज राहिलं होतं. चला हा नामा म्हणे मज येथे चिओ ठेवी. वास सदा देई चरणाजवळी. वा वास सदा देई चरणाजवळी. अहो जाहीर आहे ना काय. हे बघा वैकुंठा जावया तपाची सायास लागे जीवा नाश करणे बहु. कष्ट बी आहेत व त्याच्या मानानं इथं सर्व काही असल्यामुळं काय तुकोबाराय म्हणतात संतांच्या चरणाला सोडून संतांच्या सानिध्याला सोडून नको वैकुंठीचा वास. कारण आहे किंवा आसे तया सुखानास. हा त्याच्यापेक्षा अद्भुत हारस कथा काळी नामाचा. कथेच्या वेळेत बी सर्वात महत्वाचा रस देवापेक्षा आणि संतापेक्षा नामाचा आहे. कशाचा आहे? नामाचा रस आहे. अद्भुत. कारण कथा त्रिवेणी संगम आहे. कथेमध्ये 3 ओघ आहेत. देव भक्त आणि नाम. तर देवापेक्षा आणि संतापेक्षा आगळा वेगळा आनंद नामात आहे.